हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी शेंगदाण्याची चिक्की करणार आहे। खुसखुशीत, चविष्ट आणि 10 मिनिटात बनवणारी रेसिपी। प्रथम पहिला मी शेंगदाणे घेतलेला आहे आणि पावशेर आणलेला आहे आणि गूळ 1 वाटी घेतलेला आहे। त्याला जितकं लागते तितकं। मग चला तर मग आता गॅसवर मी कढई ठेवते, म्हणजे भांडं ठेवतो आणि आता मी भाजायला घेत आहे। आणि चांगलं भाजून घ्यायचं। छानपैकी भाजून घ्या आणि चांगलं कलर येऊपर्यंत चांगलं चटचट आवाज येण्यापेक्षा भाजून घ्यायचं। चांगलं भाजल्यानंतर शेंगदाण्याची चिक्की खूप टेस्टी आणि छान लागते। चला तर मग माझं अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे आणि माझं भाजून झालेलं आहे माझं। आणि चला तर मग आता थंड करायसाठी ठेवते। 5-10 मिनटं थंड करायसाठी ठेवा। आणि आता ते शेंगदाण्याचा पाला काढा, हे बघा, आणि स्वच्छ करून पाला स्वच्छ काढून टाका। आणि हे बघा, पाला काढून स्वच्छ केलेला आहे। शेंगदाणे चांगलं निवडून घेतलेलं आहे। आणि आता कढईमध्ये तूप घालून घेते मी। कढईमध्ये तूप घालून घ्या 1 चमचा। आणि 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। पावशेर शेंगदाण्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे शेंगदाणे चिक्की करायसाठी। आणि बघा, एक करून मी ढेक गुळाचं घालत आहे। गुळाचं ढेक घालत आहे। 1 वाटीभर तुम्ही गूळ घेऊ शकता, छोटी वाटी, आणि पावशेर शेंगदाणे। चला तर मग आता गुळाला बारीक तूप घालून आता छानपैकी बारीक गॅस करून चांगलं ह्याला खालीवर चांगलं परतून घ्या आणि पाक तयार करा त्याचं। गूळ पूर्ण वितळल्यानंतर मग शेंगदाणे आपण घालायचं त्याच्यात। मग चला तर मग आता खालीवर 5 मिनटं करून घ्यायचं आणि बारीक गॅस करूनच करायचं, किंवा ते करपू शकते गूळ, हे तुम्ही काळजी करावं। मग चला तर मग आता माझं पाक तयार झालेला आहे गुळाचा। आणि आता मी शेंगदाणे पण माझं भाजून झालेलं आहे आणि आता मी त्याच्यात शेंगदाणे घालून घेते। आणि अगदी साधी सोपी आहे, ज्याला करायचं आहे तर असं कंटाळ करू नका, ते करू शकताय। 10 ते 15 मिनटात तुमची शेंगदाण्याची चिक्की तयार होते। आणि हे पौष्टिक पदार्थ आहे आणि खूप चांगला आहे शरीरासाठी। ज्याला रक्त कमी शरीरात आहे, ते शेंगदाण्याची चिक्की आवश्यकता तुम्ही खाऊ शकताय। खूप चांगला आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे। आणि महिन्यातनं 2-3 वेळा तुम्ही शेंगदाण्याची चिक्की बनवून खावा। आणि खूप चांगला आहे, रक्तवाढ पण होतं शेंगदाण्याच्या चिक्कीनं। आणि मी आज तुम्हाला साधे सोपे रेसिपी दाखवलेला आहे। आणि खुसखुशीत, चविष्ट, प्रवासाला पण तुम्ही घेऊन जाऊ शकताय। आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग आता ह्याला मी खालीवर चांगलं करत आहे। बघा कसं मी करून घेत आहे, खालीवर चांगलं करून घ्यायचं। आणि चला तर मग आता खालीवर चांगलं भाजलं गेलं असेल तर आता ह्याला थंड करण्यासाठी घ्यायचं। मी थंड करायसाठी ठेवायचं, कढईत ठेवायचं थंड करण्यासाठी। चला तर मग माझं झालेलं आहे, आता थंड करायसाठी ठेवलेलं आहे। पलपूटवर मी तूप लावत आहे, तूप लावून घेत आहे। आणि चला तर मग माझं आता घट्ट कढईमध्ये होत आलेलं आहे, घट्ट होत आलेलं आहे। बघा पाक आणि हे शेंगदाणे घट्ट होत आलेलं आहे। आणि आता मी पलपुटावर मी तूप लावलेलं आहे आणि शेंगदाण्याची चिक्की त्याच्यात घालून घेत आहे। त्याच्यात घालून घ्यायचं, घट्ट होऊन द्यायचं नाही, किंवा तुकडं व्यवस्थित पडणार नाही। आणि आता ह्याला चमच्यानं असं सगळीकडनं पसरून घ्या। शेंगदाणे चांगलं पसरून घ्या आणि आता लाटण्यानं त्याला चांगलं लाटून घ्या। लाटण्यानं चांगलं ह्याला लाटून घ्या चांगलं। हे बघा, चांगलं गोल आकाराचं त्याला लाटून घ्या। अगदी छान
पौष्टिक शेंगदाण्याचं चिक्की बनवलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बघा, लाटून झाल्यानंतर म्हणजे गोल आकार केल्यानंतर मी चाकूनं त्याचे तुकडं करत आहे. कारण की म्हणजे हडकल्यानंतर आपाप आपण तुकडं घेऊ शकतो काढून, त्याच्यासाठी आपाप तुकडं होण्यासाठी. आणि हे बघा, माझी शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे. कसं वाटलं माझ्या कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शेंगदाण्याची चिक्की माझी तयार झालेली आहे. असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि असंच साध्या सोप्या व्हिडिओ तुम्हाला टाकत राहीन आणि व्हिडिओ बघत राहा. माझं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. शेंगदाण्याची चिक्की तुम्हाला आणि साधी सोपी आहे. 10 ते 15 मिनटं करून घ्या आणि खुशखुशीत, खूप चविष्ट आणि साधी सोपी आहे आणि आरोग्यासाठी चांगलं आहे आणि प्रवासाला पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. कसं वाटलं बाय सांगा मला कमेंटमेंट करून.